आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आशू, शिवा काय? हो 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 मी आहे इथे आहे मी। काही नाही हो. आशू, वाईट स्वप्न पडलं का तुला? आशू खूप खूप वाईट स्वप्न पडलं मला, असं कधीच पडलं नव्हतं। हे बघ ऐक माझं स्वप्न होतं ते। हा स्वप्न होतं ते संपलंय, खरं नाहीये काही ते। साहेब, मला असं स्वप्न पडलं की आपलं कुटुंब अख्खं तुटतंय, सगळे वाद होत आहेत, सगळं वाईट होत चाललंय। शिवा आहे बघ, ऐक बघ, याची स्वप्न आपल्याला पडतात। एखादी गोष्ट किंवा एखाद्या प्रकारचे विचार सतत जर मनात असतील तर अशी स्वप्न पडतात। ओके, पण तसं काही नाहीये। नाही नाही, असंच होतं आशू। शिवा काही नाही होणार आहे ना मी। ते सगळं जाऊ दे, तू मला उठवलं का नाहीस? बघ किती उशीर झाला, सीताई पण एकट्या असतील तर एकट्या काम करत अगं बाई ऐक ना, माझं चालतं, एक दिवस झोपून राहिलं चालतं, आराम कर जरा। नाही आशू, मला ना आता रूमच्या बाहेर जावं असं वाटतं, पोटात गोळा येतो, असं वाटतं की सगळे एकमेकांशी भांडणार आहेत, वादच होणार आहे, कोणी कोणाचं ऐकणार नाही। ऐक काहीच होणार नाही माझं ऐक, आपण एक काम करू, आपण आता वस्तीवर जाऊ, गॅरेज मध्ये जाऊ, पाना गँगला भेटू, तुझं ट्रेनिंग आहे तिथेही जाऊन ये, तिथे बघ काय चाललंय। हा आपण सॉर्ट करू हे सगळं। नाही आशू ऐक ना, हे बघ, घर मिळवण्यासाठी ना काहीतरी आपल्याला करावं लागेल, कारण की तो एकच पर्याय आहे। आई आजी बघतोयस ना काय म्हणतायत, दिव्या चंदन ऐकणार नाही, काहीच होत नाही, तर आपल्याला घर लवकर मिळायला पाहिजे। बरोबर आहे, बरोबर, तू म्हणतीस तसं करूया। तू म्हणशील तसं चालेल, मग तर झालं। थँक्यू आशू। कप गए थँक्यू बिंक्यू काय? आशू, तू नसतास तर मी काय केलं असतं? मी एकटीने कसं केलं असतं सगळं? काय माहिती काय केलं असतं, पण ही गोष्ट एक नक्की की तुझं एकटी असतीस ना तर तू छान काय काय केलं असतंस, गॅरेज सांभाळलं असतंस, सगळं छान चाललं असतं, आनंदी राहिली असतीस। हे बघ शिवा, तू स्ट्रॉंग आहेस, खूप खमकी आहेस एकदम। तुला काही माझी गरज नाहीये। ते काही असलं तरी आयुष्यभर तू मला माझ्या जवळ पाहिजे। तू ताकद आहे माझी। माझं माहित नाही, पण तू माझी ताकद नक्की आहेस। आई, काय झालं? नाश्ता नाही आणलास? नाही, काय ग वंदे, काय झालं? उर्मिलाताईंनी आपल्यासाठी खायला बनवायला नकार दिलाय। बघितलंस? आणि तुम्हाला वाटतंय की माझा गैरसमज झालाय? दिव्या, जरा थोबाड बंद ठेव की, उचलली जीभ लावली टाळ्याला, मनात येईल ते बोलून मोकळं व्हायचं। नीट काय ते ऐकून तर घे तिचं। काय झालं नेमकं वंदना, सांग बरं। नाही, मला असं काही म्हणाल्या नाही त्या। मला असं वाटतंय जे काही घडलं त्याचा राग अजून त्यांच्या मनातून गेला नाहीये। काही नाही ग, नाटक आहेत सगळी त्यांची। तू मुद्दाम करतायत, त्या सिंपती मिळवण्यासाठी करतायत हे सगळं। दिव्या आजी, आई, तुम्ही नाश्ता करायला खाली का नाही आलात? त्यांनी आमच्यासाठी नाश्ता बनवायला नकार दिलाय। मग आता खाली येऊन काय करू? ताटल्या वाजवू? दिव्या, जरा तुझा रागाला आवर घाल। काय आहे, मी नाही ऐकणार आहे आता तुमचं काही। अगं दिव्या, जरा डोसकं शांत ठेव की। चंदन, बरं वाटतंय का तुला आता? झोप लागली का? मला नाही विचारलंस? माझ्याबद्दलही विचार, का माझी सोडून अख्ख्या जगाची काळजी आहे तुला? माझ्यासाठी कधीच काही केलं नाहीये शिवा तू। दिव्या, तुझ्यासाठी कोणीही काही केलं नाही ना, तरी मी कायम असे। मग मी पडले तेव्हा कुठे होतीस तू? गेली होतीस ना आपल्या नवऱ्यासोबत मज्जा मारायला? दिव्या ग, हे बघ शिवा,
अगं खाली येऊन अजून काहीतरी वाद वाढले असते ना, म्हणून आम्ही आलो नाही. इथंच बरं आहे ग. ठीक आहे, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. आत येऊ? तुमच्या सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन आले. आज नाश्ता इथेच करणार ना? हे म्हणजे खाली आला नाहीत ना, म्हणून मला असं वाटलं. हो बरं झालं तुम्ही घेऊन आलात. थँक्यू. हा खाऊन घ्या. चंदन, खाऊन घ्या. तू पण नाश्ता करून खाली ये. घ्या. ये. चंदन कसा आहेस आता? बरा आहेस का? हो आता ठीक आहे. हे बघ चंदन, तुला बरं वाटावं, शांत वाटावं, तीच गोष्ट सतत तुझ्या डोक्यात चालू राहू नये म्हणून इथे आणलंय. हे बघ, जे काही वाटतं ना ते मोकळेपणाने बोलत जा. असं पुढत नको राहूस. हं, सगळं नीट होईल. अरे शिवा, हा बघ चंदन भाई, हे बघ सगळे लिहिलंय आम्ही, सगळं केलं. बाकी कसं आहेस? पिकनिक शिवा शिवा, चंदनला काय? काहीच ठीक नाहीये. म्हणजे काय झालं शिवा? खरं तर सगळं छान होतं, आनंदात सुरू होतं, हे दोघं खुश होते खूप. पण शेवटच्या दिवशी वाईटच झालं. दिव्याचं मिसकॅरेज झालं. काय? बाळ गेलं तिचं. अगं शिवा, हे सगळं कसं झालं? आणि दिव्या ते कशी आहे? दिव्या बरी आहे आता. म्हणून हो, चंदनला बरं वाटावं म्हणून त्याला इथे आणलंय. शिवा यार, बरं केलंस तू त्याला इकडे घेऊन आलीस. दिव्या ते जाताना तर ठीक होते ना, हे अचानक. हे बघा, तुम्ही ऐका, तुम्ही या सगळ्यात पडू नका. जे झालंय ते खूप वाईट झालंय आणि त्यामुळे आणखीन गोंधळ झाले. दिव्याला सांभाळता येत आहेत, पण चंदन काल दारू पिऊन आला. तो अचानक घरातून गायब होतोय कोणाला न सांगता. तो 100% डिप्रेशनमध्ये गेलाय. म्हणूनच आम्ही त्याला इथे घेऊन आलो की तो इथे तुमच्याबरोबर राहील, 4 कामं करेल, त्याचं लक्ष डिस्ट्रॅक्ट होईल आणि तुम्ही आहात ना इथे त्याला सांभाळायला. खरंय, तुम्ही ना त्याला इथे कामाला लावा. म्हणजे हे दारू वगैरे परत तो नाही पिणार, त्याच्याकडे लक्ष नाही देणार जास्त. हा ठीक आहे शिवा. बघ शिवा, तू टेन्शन नको घेऊ. बघ तुला त्रासात असलेला आम्हाला बघवत नाही. मग सगळं ठीक होईल. ह्याचा त्रास फक्त मला नाही, दोन्ही कुटुंबांना होतोय. आता तो मार्ग काढावाच लागेल. तू बोल शिवा, काय करायचं ते. ऍक्च्युली आम्ही त्याच्यासाठीच इथे आलोय. शिवाला तिचे ट्रेनिंगचे क्लासेस आहेत, सो ती जाऊन येईल. तोपर्यंत आपण बोलूया. मी येते जाऊन. तू जास्त विचार नको करू.